नाशिकमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आलेत। नाशिकमध्ये एक महत्त्वाची बातमी, राजकीय घडामोड। ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आलेले आहेत। तर निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि ठिकठिकाणी सभा रॅलींचं आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये नाशिकमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आलाय। तर नाशिकच्या भगूरमध्ये महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांची आज प्रचार रॅली आहे आणि प्रचार रॅली दरम्यान भगूरमध्ये रॅली निघतीये। शिंदे गटाचे संपर्क प्रमुख विजय करंजकर यांच्या घरासमोर ही रॅली आली असता या ठिकाणी मोठी घोषणाबाजी झाली। ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांनी ही घोषणाबाजी केली। भगूरमध्ये दोन्ही शिवसेना समोरासमोर आले। राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी भगूरमध्ये रॅली काढण्यात आली आणि आता शिंदे गटात गेलेले विजय करंजकर यांच्या घरासमोर ही ठाकरे गटाची अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। रॅली आल्यानं करंजकर यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठी घोषणाबाजी केली। तर काय नेमकं नाशिकमधले सगळं वातावरण झालंय हे दृश्यांच्या माध्यमातून आपल्या लक्षात येत आहे। या ठिकाणी घोषणाबाजी आणि शिट्ट्या वाजवल्या जातात। राजाभाऊ वाजे यांची ही रॅली या ठिकाणी विजय करंजकर यांच्या घरासमोरून जात असताना तिथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे फलक दाखवलेले आहेत धनुष्यबाणाचे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर आज लक्ष ठेवून आहेत आणि जाणून घेऊया योगेशकडून काय नेमकं झालंय। योगेश, आज नाशिकमध्ये एक प्रकारे शिवसेनेतलेच हे दोन गट एकमेकांसमोर आले, घोषणाबाजी झाल्याचं दिसतंय, फलकबाजी झाली आहे, काय काय नेमकं घडत होतं? खरं नाशिकमध्ये जी स्पर्धा आपल्याला मिळते दोन शिवसैनिकांमध्ये दिसते आहे। एक शिवसेनेचा शिंदे गट आणि शिवसेनेचा ठाकरे गट यांच्यामध्ये मोठी स्पर्धा आहे। शेवटचा दिवस असल्याने प्रचाराची रणधुमाळी ही सर्व परिसरामध्ये। भगूरमध्ये विजय करंजकर हे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष होते, ते आता शिंदे गटामध्ये गेले, त्यामुळे आज शेवटच्या दिवशी रॅली ही भगूरमध्ये आयोजित करण्यात आली होती। हेमंत आणि वाजे यांच्या दोघांची रॅली समोर आल्यानंतर एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत म्हणजे एक बाचाबाची त्यामध्ये झाली। बरेच जण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पण झालेत आणि त्यातून थोडासा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला होता, मात्र आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। ठीक, योगेश धन्यवाद दिलेले या सविस्तर माहितीसाठी। तर शिंदे गटाच्या विजय करंजकर यांच्या घरासमोरून ही रॅली चालली होती आणि त्यावेळी अशा प्रकारे फलक दाखवण्यात आले, घोषणाबाजी करण्यात आली।